आज गेलतो ना भाऊ आपण मुक्ताबाईच्या जत्रेत मुक्तानगरला, ते पण आपल्या मित्रांसोबत. आज मित्रांसोबत गेलं तर जलवा होईनच की नाही. तर जय श्रीराम मित्रांनो, तुम्ही म्हणसान एवढ्या दिवस झाले आपले व्हिडिओ का येत नव्हते. त्या मागचं कारण असं आहे की मी आहे आता सध्या 12वीत आणि आपले आता सध्या चालू आहे 12वीच्या बोर्डाचे पेपर. तरी बी आम्हाला काहीच लाज नाही, आम्ही बिनलाच्या सारखे फिरायला चाललो जत्रेत. उद्या फिजिक्सचा पेपर असून आम्ही आज जत्रेला चाललो. बसनं आपल्याला पकडला आणि आम्ही चाललो आता डायरेक्ट मुक्तानगर. आणि तुम्ही म्हणसान आम्ही 3च जण चालले का, आता तसं काही नाही आहे. आमचा एक मित्र आहे पियुष बावस्कर, तो ऑलरेडी मुक्तानगर गेला, पण तसे 4 जण जाणार आहे टोटल जत्रेला. शेवटी बसनं सोडलं हो आपल्याला मुक्तानगर, आणि मुक्तानगर मध्ये येऊन आम्ही शोधायला लागलो आमच्या मित्राला पियुषले. आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं आणि आम्ही चाललो आता पियुषला शोधायला. आणि हाय भाऊ आपला मुक्तानगरचा परिवर्तन चौक. आणि नंतर आपला मित्र हरपून गेला, तो बी दिसून गेला रो आपल्याला. आणि मित्रांनो, जत्रेचा लॉंग व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकला, तुम्ही जर बघितला नसेल तर जाऊन पाहून घ्या. युट्यूब चॅनलची लिंक आपल्या बायो मध्ये. पियुष आपल्याला घेऊन आला भाऊ त्याच्या दुकानावर, ते म्हणजेच की महेंद्र फुल भंडार. इकडे तुम्हाला एकदम चांगले चांगले बुके हार बनवून भेटतील. आणि जर फुलं बी पाहिजे असतील तर एकदम ताजे फुलं आहे बरं. मग पियुषनं मागवलं आपल्यासाठी चहा. आणि आलो आपण डायरेक्ट पियुषच्या रूमवर आराम वगैरे करायसाठी, पण येणं त्या मयूरला कोंडूनच ठेवला वाटतं. आणि पाण्याची बॉटल घेऊन निघालो आपण डायरेक्ट जत्रेला जाण्यासाठी. 4 मित्र पायदल. आणि आलो आपण डायरेक्ट अस्तानगरी. पण मित्रांनो, काही म्हणा, मित्रांसोबत फिर्यात जे मजा येते कुठेच नाही बरं. म्हणून मी म्हणतो घरी बसून करता काय तुम्ही, एकदम फिरून घ्या. आपण दुरूनच आकाशी पांडे पाहून घेतले, म्हटलं याच्यात काही होऊन जाऊ बसणं जाय. आणि आपल्या मित्राला सांगलं पहिले दर्शन होईल मग बाकीचं सगळं काही होईल. ते बोलले तू म्हणशील तसं, आपण पहिले दर्शन करून घेऊ. आम्हाला मुख दर्शन करणं होतं तरी अर्धा 1 घंटा लागून गेला. आणि मित्रांनो, अंदर काही मोबाईल अलाउड नव्हता म्हणून आपण काही जास्त शूटिंग काढली नाही. पण तुम्ही या शूटिंग मधून पाहू शकता किती गर्दी झाली आहे. नंतर बाहेर आलो आणि हे दादा आपले फॉलोअर्स होते म्हणून ते बी आपण ब्लॉग मध्ये घेऊन घेतला. आणि मित्रांनो, खरी मजा आता सुरू होईल. तुम्ही पार्ट 2 साठी आपल्याला फॉलो करून घ्या.